वेलकम स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत न्यूमेरिकल्स ऑन सोल्युशन टॉपिक. ओके, आता ज्यावेळेस आपण न्यूमेरिकल्स पाहणार आहोत त्याच्यासाठी आपला थेरी टॉपिक झालेला आहे आणि थेरी टॉपिक होत असताना आपल्याला माहिती आहे की सोल्युशन काय आहे, यात कोणकोणत्या आपण कन्सेप्ट पाहिले. तर मेन कन्सेप्ट तर सोल्युशन, त्याची डेफिनेशन पाहिलेली आहे. त्यानंतर आपण एखादं सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतं त्या कन्सेप्टला आपण सोल्युबिलिटी असं म्हटलेलं आहे. ओके, सोल्युबिलिटी काय असतं हे माहिती आहे आपल्याला. ओके, द अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह इन स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्व्हंट इज कॉल्ड ॲज अ सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी पाहिलं. त्यानंतर सोल्युबिलिटीवरती अफेक्ट करणारे फॅक्टर्स पाहिले. त्यानंतर सोल्युशनच्या नंतर आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पाहिल्या, बरोबर आहे का. द प्रॉपर्टीज विच डिपेंड अपॉन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स प्रेझेंट इन द सोल्युशन आर कॉल्ड ॲज अ क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज. त्यामध्ये प्रामुख्याने आपण 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पाहिल्या. पहिली आपण म्हणजे वेपर प्रेशर, नंतर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर यांचे फॉर्म्युले पाहिले. म्हणजे पहिली पाहिले आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. त्यानंतर आपण पाहिलं एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, नाही का, डेल्टा टीबी, बरोबर आहे. नंतर आपण तिसरी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पाहिली डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट पाहिली, ज्याला आपण डेल्टा टीएफ म्हणतो. आणि चौथी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी पाहिली आपण ऑस्मोटिक प्रेशर. तर या प्रत्येक कन्सेप्टचे फॉर्म्युले आपल्याला थेरीमध्ये येऊन गेलेले आहेत. त्यानंतर आपण हंट ऑफ फॅक्टर पाहिलं. ओके, हंट ऑफ फॅक्टर पाहिला. बॉइल्स 4 लॉ म्हणजे 4 लॉ पाहिला आपण प्रेशर विषयी. या पद्धतीने वेगवेगळे लॉ देखील पाहिलं. त्यांचे फॉर्म्युले थेरीमध्ये येऊन गेलेले आहेत. त्यानुसार आपल्याला जे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत ते आपण इथे पाहूया. ओके, चला, तुम्हाला फॉर्म्युले माहित आहेत. आपण थेरीमध्ये पाहिले तर असं गृहीत धरून आपण न्यूमेरिकल्सला सुरुवात करणार आहोत. म्हणून कोणत्याही टॉपिकचे न्यूमेरिकल्स पाहत असताना त्या टॉपिक मधले इन्क्लूड असलेले फॉर्म्युले आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि त्यांचं इंटरनल कन्व्हर्जन देखील. ओके, चला, नंबर 1 चे न्यूमेरिकल पाहूया आपण. की ते असं सांगतंय द सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस. कोणाची? द सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस इन वॉटर at 25 डिग्री सेल्सियस and 1 bar is 1 bar हे काय तर प्रेशर. 1 bar is 6.85 into 10 raised to -4 मोल पर लिटर. ओके, काय सांगितलं पहा, द सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस. N2 गॅस हा काय आहे, तर N2 गॅस हा सोल्यूट आहे. N2 गॅस काय तर सोल्यूट. द सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस इन वॉटर. वॉटर हे काय झालं, सॉल्व्हंट झालं. वॉटर हे काय झालं तर सॉल्व्हंट. टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस अँड 1 बार प्रेशर, आणि 1 बार प्रेशर असताना किती येते तर 6.85 into 10 raised to -4 मोल पर लिटर एवढी आहे. ओके, N2 हा सोल्यूट आपण असं म्हणू शकता. तुम्ही पहा, तुमच्या माहितीसाठी फक्त हे पाणी आहे. हे काय तर पाणी आहे. या पाण्यामध्ये द सोल्युबिलिटी ऑफ N2 gas in water at 25 degree Celsius and 1 bar pressure is किती आहे तर solubility S ची किंमत 6.85 into 10 raised to -4 मोल पर लिटर आहे. ओके, कॅल्क्युलेट. काय कॅल्क्युलेट करायचं? कॅल्क्युलेट हेनरीज लॉ. आपल्याला हेनरीज लॉ माहिती नाही का, सोल्युबिलिटी आणि प्रेशरचं रिलेशन. कॅल्क्युलेट कोणता? हेनरीज लॉ कॉन्स्टंट KH काढायचा आपल्याला K. ओके, आणि मोलारिटी ऑफ N2 गॅस. आणि हा जो सोल्यूट आहे ना, हा सोल्यूट किती लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालाय म्हणजे त्याची मोलारिटी काढायची आपल्याला. ओके, त्याची काय काढायची तर मोलारिटी. पहिलं हेनरीज लॉ कॉन्स्टंट काढायचा आहे आणि दुसरं मोलारिटी ऑफ N2 गॅस म्हणजे तो जो आहे गॅस N2 गॅस किती वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे त्याची आपल्याला काय करायची तर मोलारिटी देखील काढायची. त्याचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं. काय काढायचंय? कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काढायचं आहे. ओके, मोलारिटी ऑफ N2 गॅस डिझॉल्व्ह इन वॉटर अंडर atmospheric conditions when partial pressure of N2 in atmosphere is 0.75 bar. ओके, चला, काय दिलेले ह्या न्यूमेरिकल सोडत असताना आपल्याला डाटा काय दिलेला पहा, गिवन डाटा. तर आपण पाहतोय पहिली कोणती किंमत दिली आपल्याला, द सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस टेम्परेचरचा, ठीक आहे, 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. ओके, पण त्याची गरज पडत नाही. प्रेशर किती? 1 बार दिले.
1 बार एवढं प्रेशर असताना N2 गॅस वरती 1 बार एवढं प्रेशर असताना 25 डिग्री सेल्सिअसला सोल्युबिलिटीची किंमत किती तर 6.85 × 10⁻⁴ मोल पर लिटर म्हणून पाहायचं गिवन डाटा मध्ये सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस किती दिलेली आहे तर ती आहे 6.85 × 10⁻⁴ मोल पर लिटर हे आपण इथे लिहून घेतलं. ओके, त्यानंतर आणखी काय दिलेले बरं, त्यानंतर आपल्या इथं सांगितलेलं आहे की ही जी सोल्युबिलिटी आहे ओके, ही किती बार प्रेशरला आहे तर 1 बार प्रेशरला आहे. म्हणून प्रेशर ऑफ N2 गॅस हॅविंग दिस मच सोल्युबिलिटी इज 1 बार. 6.85 ही सोल्युबिलिटी किती बार प्रेशरला आहे तर 1 बार प्रेशरला आहे. आणि काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, के कॅल्क्युलेट करायचे, KH हेनरीज कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं आहे आणि दुसरं मोलारिटी कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, तर हेनरीज लॉ काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय बरं हेनरीज लॉ, तर हेनरीज लॉ आपण थिअरी पाहिलेली आहे. जर समजा आपण म्हटलं हे लिक्विड आहे आणि याच्यात N2 गॅस आपण पास करत आहोत. जर N2 गॅस वरती प्रेशर दिलं तर त्याची काय होते, सोल्युबिलिटी वाढते. ओके, म्हणजे सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. आपण असं इक्वेशन लिहितो, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P. ओके, आणि हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढण्यासाठी आपण घेतलेलं S इथं K घेतलं, K × P. तर K म्हणजे काय, तर K इज नथिंग बट इट इज अ हेनरीज कॉन्स्टंट. त्याला काय म्हटलं आपण तर हेनरीज कॉन्स्टंट. S इज इक्वल टू KP असं इक्वेशन आपल्याला मिळतं. S म्हणजे सोल्युबिलिटी, K म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट आणि P म्हणजे प्रेशर. तर आपल्याला K काढायचे. चला पहा, टू कॅल्क्युलेट काय करायचंय, टू कॅल्क्युलेट KH म्हणजेच हेनरीज कॉन्स्टंट आणि दुसरं काय करायचंय तर मोलारिटी म्हणजेच आपल्याला सोल्युबिलिटी काढायची किती 0.75 बार या प्रेशरला. ओके, तर चला आपल्याला काय माहितीये, वी नो हेनरीज लॉ. काय तो, solubility of gas is directly proportional to the pressure. म्हणून S is directly proportional to pressure. ओके, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन करण्यासाठी आपण घेतलं K, तिथे H. S is equal to KP. K म्हणजे काय असतं, हेनरीज कॉन्स्टंट असतं, म्हणून आपण नोटेशन KH घेतलं. S is equal to KH × P. आता आपल्याला काय दिलेलं आहे तर आपल्याला S दिलेला आहे आणि प्रेशर पण दिलेलं आहे. म्हणजे सोल्युबिलिटी 6.85 असताना आणि 1 बार प्रेशर असताना आपल्याला काय काढायचंय तर आपल्याला हेनरीज कॉन्स्टंट काढायचा आहे. ओके, वी नो दॅट S इज इक्वल टू KH × P. आपल्याला KH काढायचंय म्हणून आपण इक्वेशन अशा पद्धतीने केलं, इकडचं गुणाकारातलं P इकडे आलं तर भागाकार देईल, म्हणजे S/P इज इक्वल टू KH. म्हणजेच काय KH, ठीक आहे, इथे KH आणि इकडचं P इकडे जर आलं तर S/P. आपल्याला काय फॉर्म्युला आहे, वी हॅव फॉर्म्युला KH म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट इज इक्वल टू सोल्युबिलिटी अपॉन प्रेशर. सोल्युबिलिटीची किंमत किती दिलेली आहे तर सोल्युबिलिटीची किंमत दिलेली आहे 6.85. ओके, 6.85 × 10⁻⁴ मोल पर डेसिमीटर क्यूब ही सोल्युबिलिटी दिली, भागिले प्रेशर किती आहे 1 बार आहे. किती आहे प्रेशर 1 बार प्रेशरची ही सोल्युबिलिटी आहे. म्हणजे 6.85 एवढी सोल्युबिलिटी ही 1 बार प्रेशरला आहे. म्हणून KH इज इक्वल टू सोल्युबिलिटी दिस डिवाइडेड बाय प्रेशर 1 बार. आणि ह्याचा जर भागाकार केला 6.85 भागिले 1 म्हणजे किती तर तेवढंच असणार आहे. म्हणून 6.85 × 10⁻⁴ मोल पर लिटर बार. ओके, तर हे काय झालं तर ही किंमत झाली KH ची किंमत झाली. म्हणजे पहिले कॅल्क्युलेट केलं आपण, कोणतं कॅल्क्युलेट केलं, हेनरीज कॉन्स्टंट. ओके, हेनरीज कॉन्स्टंटची किंमत किती आली 6.85 × 10⁻⁴ मोल पर लिटर पर बार. ओके, या पद्धतीने आलं, हे झालं. आता काय कॅल्क्युलेट करायचंय, आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय ते म्हणजे मोलारिटी कॅल्क्युलेट करायची आहे. काय करायचं आपल्याला, मोलारिटी कॅल्क्युलेट करायची आहे. मोलारिटी म्हणजेच सोल्युबिलिटी, पण किती प्रेशरला तुम्ही म्हणता सर तर सोल्युबिलिटी दिलेली आहे, पण ही जी सोल्युबिलिटी आहे 6.85 ही जी आहे ही किती बार प्रेशरला आहे, 1 बार प्रेशरला आहे. ओके, आणि आता आपल्याला असं विचारलंय टू कॅल्क्युलेट हेनरीज लॉ कॉन्स्टंट यानुसार काढला and molarity of N2 gas dissolve in water under atmospheric conditions when partial pressure of N2
partial pressure of N2 in atmosphere is 0.75 bar. 0.75 या बार प्रेशरला किती सोल्युबिलिटी असेल? फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. फॉर्म्युला कोणता असणार आहे? S इज इक्वल टू KHP, नाही का? म्हणजे S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. तेच बरोबर, S हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढलं, S इज इक्वल टू KH इंटू P. आता तुम्ही म्हणता ह्याच किमती ठेवायच्या वरच्या इथं, मात्र आता काय लक्षात घ्या, S इथं आपण फॉर्म्युला वी नो दॅट सोल्युबिलिटी इज इक्वल टू KH इंटू P. KH लक्षात घ्या, हेनरीज कॉन्स्टंट इंटू प्रेशर. आता हेनरीज कॉन्स्टंट किती आलेला आहे? हेनरीज कॉन्स्टंट तो आलेला आहे जीत आलेले 6.85 इंटू 10⁻⁴. 6.85 इंटू 10⁻⁴ मोल पर लिटर इंटू 0.75 बार. 0.75 बार हे असणार आहे 0.75. मग आता काय करणार आपण? याचा गुणाकार करायचा आहे. याचा काय करायचं आपल्याला? गुणाकार करायचा आहे. 6.85 इंटू 10⁻⁴ इंटू 0.75, त्याचं उत्तर येतं 5.138. ओके, किती येतं? 5.138 इंटू 10⁻⁴, जसंच तसं. आलं लक्षात? KH हे काय आहे? हेनरीज कॉन्स्टंट जो वरती कॅल्क्युलेट केलेला आहे. हेनरीज कॉन्स्टंट किंमत चेंज होणार नाही, म्हणून आपल्याला सोल्युबिलिटी काढायची आहे. ती त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे S इज इक्वल टू K इंटू P. K ची किंमत आपल्याला माहिती आहे, आताच आपण कॅल्क्युलेट केली. 6.85 इंटू 10⁻⁴ मोल पर लिटर. ओके, एवढी आहे मोल पर लिटर पर बार. ओके, आणि प्रेशर किती आहे तर 0.74. म्हणून ह्यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार किती तो 5.138. बाकी जसंच तसं 5.138 इंटू 10⁻⁴ मोल पर लिटर. एवढी काय येते तर एवढी येते ती सोल्युबिलिटी येते. आणि आता हे जे गुणाकार आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की तुम्हाला माहिती येतं, तुम्ही फिजिक्स मध्ये असताल किंवा मॅथ मध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन्स करत असता, तसंच केमिस्ट्री मध्ये पण ज्या ज्यावेळेस न्यूमेरिकल येतात त्यावेळेस तुम्हाला हे जे गुणाकार असतात किंवा जे काय भागाकार असतात, ठीक आहे ते छोटा भागाकार असतात, करण्याला हरकत नाही, पण गुणाकार असतील किंवा भागाकार असतील, तुम्हाला रफ जे तुमचं आन्सर बुक असतं त्याच्यावर तुम्हाला लॉग टेबलच्या साहाय्याने कॅल्क्युलेशन करायचं असतं. प्रत्येक वेळेस काय लॉग टेबलचे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजून सांगण्यात येणार नाही, तर एखाद दोन एक्झाम्पलचं तुम्हाला मी सांगतोय. बाकीचं मात्र तुम्हाला लॉग अँटी लॉग ह्या गोष्टी 11वी पासून कॅल्क्युलेट करता येतात, ते गृहीत धरलेलं असतं आणि त्यानुसार तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचं असतं. ओके, आता हे जर पाहिलं आपण 6.85 इंटू 0.75, आपण जर याचा विचार जर केला तर ते कसं येईल पहा. तर पहा लॉग टेबल कसं सोडतो आपण, तुम्हाला माहिती आहे, इकडे लिहित असताना नंबर लिहिला आपण. नंबर किती? 6.85 आहे, तर गुणिले कोणता आहे 0.75. इकडे नंबर लिहिला आपण, नंबर 6.85, नंतर त्याच्याकडे 0.75. आता 6.85, आता हे विचारायची गरज नाही तुम्हाला, तरी पण 6.85 ही जर व्हॅल्यू असेल, हिचं कॅरेक्टरिस्टिक किती असेल पहा. ह्या दशांशच्या डाव्या साईडला एक अंक आहे. ओके, आपल्याला माहिती आहे कॅरेक्टरिस्टिक काढताना एक असेल तर त्याच्यातून समजा एक डिजिट असेल त्याच्यातून आपण -1 करतो, नाही का? मग त्याचं कॅरेक्टरिस्टिक किती? 6.85 चे कॅरेक्टरिस्टिक 0 आहे. नंतर 68 चा 5 मध्ये लॉग किती आहे? ओके, 6.85 चं कॅरेक्टरिस्टिक 0. नंतर 68 चा 5 मध्ये लॉग किती पाहिला, किती येतात? 83, 57. तसंच 0.75 चं कॅरेक्टरिस्टिक किती? तर पॉइंटच्या दशांशच्या ह्या डाव्या साईडला आपण जर पाहिलं तर 0 आहे, संख्या नाही, म्हणजे 52. 0.75 चं कॅरेक्टरिस्टिक 52 आहे. आणि 75 चा 0 मध्ये लॉग किती आहे? 87, 51 आहे. ओके, आणि आपल्याला हे माहिती आहे, ज्या वेळेस गुणाकार असतो त्यावेळेस लॉगची काय असते तर बेरीज असते. ज्या वेळेस गुणाकार असेल त्यावेळेस लॉगची काय असते तर बेरीज असते. तुम्हाला माहित आहे, आता 7 आणि 8 गरज नाही करून दाखवायची, 7 आणि 8 तरी पण सांगतोय. ओके, 5 आणि 5 10, हातचाला 1, इथं 10 ला 0, हातचाला 1, 3 आणि 7 10, 1 11, म्हणून तर 1, ठीक आहे, हातचाला 1, आणि 8 आणि 1 9, 9 आणि 8 17, 17 असेल तर 7, ठीक आहे, आणि इकडे हातचा आला 1 आणि -1 किती झालं 0, म्हणजे इथं 0.7108 हा आला आपण लॉगची बेरीज झाली. किती आली? 0.7108 ही लॉगची बेरीज झाली. आलेली जी काय लॉगची बेरीज असेल आता, ठीक आहे, हा जी आपण लॉगची बेरीज केली, आता याचा अँटीलॉग पाहायचा आहे. अँटीलॉग पाहायचा असताना आता 0.7108 ही लॉगची बेरीज झाली. अँटीलॉग पाहत असताना 0 चा 7108 मध्ये अँटीलॉग पाहायचा. किती पाहायचं आपल्याला?
तर तुम्ही जर पाहिलं, तुम्ही तुमच्याकडे लॉग टेबल आहे, तुम्ही काढू शकता. तर 0.71 चा 0.8 मध्ये अँटीलॉग जर पाहिला तर ती किंमत किती तुम्हाला, तर ती किंमत तुम्हाला येते 1539 येते. किती येते तर 1539 येते. पहा 0.71 चा 0.8 मध्ये अँटीलॉग 1539 येते. आणि पॉइंट येत असताना इकडे 0 आहे, आपण ऍड करतो, कॅरेक्टरिस्टिक काढत असताना एक मायनस करतो आणि आन्सरला पॉइंट येताना आपण 1 न पुढे जातो. इथे 0 आहे म्हणजे पुन्हा 1, तर पॉइंट येताना 1.539 अशा प्रकारे उत्तर येईल. 1.539 इज युअर फायनल आन्सर. म्हणजेच सॉरी अँटीलॉगची किंमत हे जे 0.7108 आहे त्याचा अँटीलॉग तुम्ही पाहू शकता. अँटीलॉग तुमच्याकडे आहे, अँटीलॉग 0.7108 0.7108 याचा 0 मध्ये जर आपण पाहिलं तर 5129 आहे. 0.71 चा 0 मध्ये 5129 आहे, 5129 आणि मीन डिफरन्स 71 चा 0.8 मध्ये 8 मध्ये जर पाहिलं तर 10. ओके, ते जर ऍड केलं तर किती येतं 5139 येतं. 5139 आणि आपल्याला पॉइंट द्यायचा आहे, अँटीलॉगला आलेल्या आन्सरला पॉइंट द्यायचा म्हणजे 5.139 एवढं आन्सर येतं. किती येतं 5.139. 5.139 ओके, एवढं आन्सर येतं. 5.139 इंटू 10⁻⁴ मोल पर लिटर ही काय असणार आहे, तर ही असणार आहे सोल्युबिलिटी. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर काढायचे. आणि लक्षात ठेवा, नंबर आणि लॉग या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला नंबर आणि लॉग सांगितलं जाईलच असं नाही, तुम्हाला ते अवगत असणं आवश्यक आहे. ओके, कसं कॅल्क्युलेशन केलं आपण, इकडे नंबर लिहिलं, इकडे लॉग 6.85 6.85 चे कॅरेक्टरिस्टिक 0. ओके, 68 चा 5 मध्ये लॉग 83 5 7 83 57. 0.75 चं कॅरेक्टरिस्टिक 52. 75 चा 0 मध्ये 87 51 एवढा लॉग येतो. आणि यांचा इथं गुणाकार आहे, यांचा इथं गुणाकार आहे. गुणाकार असताना लॉगची बेरीज केली जाते. हे तुम्हाला नॉर्मल रूल माहिती होतं, फिजिक्स मध्ये झालं, मॅथ मध्ये झालं. ओके, ह्या लॉगची बेरीज केली तर ती येते 0.7108. 0.7108 या किमतीचा आपल्याला अँटीलॉग पाहायचा. अँटीलॉग पाहत असताना 0.71 चा 08 मध्ये अँटीलॉग पाहायचा. ती किंमत येते, ती किती येते तर आपण पाहिले 0.71 चा 0 मध्ये अँटीलॉग 5129 आणि मीन डिफरन्स 8 मध्ये पाहिलं तर 10. तर 5129 आणि 10 किती येतं 5139. ओके, आता 0.71 चा 0.8 मध्ये अँटीलॉग तो आला 5139. पॉइंट द्यायचा आहे आपल्याला ह्याच्यानुसार. तर एक ऍड करून इकडे जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्याच्यात एक ऍड करून आपल्याला पॉइंट द्यायचा असतो. म्हणून एका डिजिट नंतर आपण देणार तर 5.139 हे आपलं फायनल आन्सर येतं. मग ह्या दोघांचा गुणाकार 6.85 आणि 0.75 यांचा गुणाकार 5.139 आला इंटू ही फिगर जशाच तसे इंटू 10⁻⁴ मोल पर लिटर. सोल्युबिलिटी इज मेजर्ड इन मोल पर लिटर. हे एक न्यूमेरिकल झालं. ओके, अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. आता दुसऱ्या न्यूमेरिकल कडे जाऊ आपण. काय करा, आपल्याला दुसऱ्या न्यूमेरिकल कडे जायचंय. पहा आता काय सांगितलं तर द हेनरीज लॉ कॉन्स्टंट म्हणजे KH ची किंमत दिलेली आहे. कोणाची दिलेली किंमत, KH ची किंमत दिलेली आहे. आता आपल्याला सगळे फॉर्म्युले माहित असणं आवश्यक आहे आणि आहे तुम्हाला माहित. ओके, द हेनरीज लॉ कॉन्स्टंट म्हणजे KH. द हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथिल ब्रोमाइड. आता इथं जसं इकडे जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या प्रॉब्लेम मध्ये N2 हा सोल्यूट होता, N2 गॅस हा सोल्यूट होता आणि वॉटर हे सॉल्व्हंट होतं. ठीक आहे, आता दुसरा जो न्यूमेरिकल पाहतोय आपण, दुसरा प्रॉब्लेम, त्यात पहा द हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथिल ब्रोमाइड म्हणजे CH3Br. म्हणजे कोणतं, CH3Br. लक्षात आहे तुमच्या. ओके, आपण SN2 रिएक्शन पाहिली आहे. द हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथिल ब्रोमाइड इज 0.159 मोल पर लिटर बार. ओके, at 25 degree Celsius. At 25 degree Celsius. What is the solubility of methyl bromide in water? Okay, at 25 degree Celsius and at pressure 130 mmHg.
आता प्रेशर आपण जर पाहिलं तर इथं जे दिले तुम्हाला काय दिले पाहता, तुम्ही न्यूमेरिकल वाचलंय, द हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथिल ब्रोमाइड, द हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथिल ब्रोमाइड CH3Br is 0.159 mole per liter per bar at 25 degrees Celsius. What is the solubility of methyl bromide in water at 25 degrees Celsius and pressure 130 mmHg? आता गिवन डाटा मध्ये पहा, हेनरीज लॉ कॉन्स्टंट दिलेला आहे, KH ची किंमत, हेनरीज लॉ कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P, S इज इक्वल टू KP, K म्हणजे हेनरीज कॉन्स्टंट. ह्या हेनरीज कॉन्स्टंट ची किंमत दिलेली आहे, किती दिलेली आहे, हेनरीज लॉ कॉन्स्टंट म्हणजे KH 0.159 मोल पर लिटर बार दिलेला आहे. आणि मोल पर लिटर बार जर हेनरीज लॉ कॉन्स्टंट बार मध्ये दिला असेल तर जे कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, जे कॅल्क्युलेट करायचं म्हणजे सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करायची, ती पण आपल्याला कॅल्क्युलेट करत असताना प्रेशर बार मध्येच घ्यावं लागणार आहे, लक्षात घ्या. नंतर टू कॅल्क्युलेट सोल्युबिलिटी, ओके, अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ, यू नो दॅट व्हेरी वेल. ओके, हेनरीज लॉ काय आहे तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर, म्हणून S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P. ओके, S इज इक्वल टू KHP. ओके, KH इज अ हेनरीज कॉन्स्टंट whose value is known. ओके, KH ची किंमत किती दिलेली आहे, हेनरीज कॉन्स्टंट, दॅट इज 0.159 मोल पर लिटर बार. ओके, दिलेली आहे. आणि आपल्याला सोल्युबिलिटी विचारलेली आहे, हे पहा आपल्याला KH दिलेला आहे. ओके, आपल्याला KH दिलेलं आहे, आपल्याला प्रेशर पण दिलेलं आहे, आपल्याला प्रेशर पण दिलेलं आहे, किती दिलेलं आहे पहा. What is the solubility? What is the solubility of methyl bromide in water at 25 degrees Celsius and at pressure 130 mmHg? इथं आपल्याला 130 mmHg मध्ये प्रेशर दिलं. आपल्याला माहिती आहे प्रेशर रिप्रेझेंट करण्याचे वेगवेगळे युनिट, जसं mmHg आहे किंवा ऍटमॉस्फिअर ATM आहे, त्याचबरोबर बार असं देखील आहे. वरती हेनरीज लॉ कॉन्स्टंट हा बार मध्ये दिलेला आहे, म्हणजे मोल पर लिटर बार असं दिलेलं आहे. म्हणून इथं पण जे प्रेशर दिलेलं आहे, ज्याच्या माध्यमानं आपल्याला सोल्युबिलिटी काढायची, ते प्रेशर देखील आपल्याला बार मध्ये करून घेणं आवश्यक आहे. म्हणून प्रेशर दिलेले किती, प्रेशर दिले 130 mmHg दिलेले, 130 mmHg एवढे दिलेले. ओके, आता याचा अगोदर ATM मध्ये करून घेऊ आपण कन्वर्जन. ओके, किती mm म्हणजे 1 ATM तुम्हाला माहिती, हे कॅल्क्युलेशन नॉर्मल माहिती तुम्हाला. 1 ATM म्हणजे किती तर 760 mmHg एवढा आहे. ओके, आता आपण अगोदर ATM मध्ये करून घेऊया. 130 mmHg म्हणजे किती ATM, तर ते जर आपल्याला ATM कॅल्क्युलेट करायचं असेल, किती ATM आहे तर 130 mm भागिले 760, तुम्ही डायरेक्ट असे लिहू शकता 130 भागिले 760 येणार उत्तर असणार ATM मध्ये. इथं जी काय किंमत येईल ती काय असेल तर ATM मध्ये असेल. म्हणून या 130 mmHg ला ATM मध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण घेतले पुढच्या स्टेप मध्ये 130 mmHg इंटू 1/760, 1/760 किंवा आपण डायरेक्ट 760 देखील घेऊ शकतो. ओके, तर त्याचं उत्तर काय तर पहा 130 भागिले 760 याचं भागाकार आहे, तो तुम्ही ते लॉग करून पाहू शकता. ओके, प्रत्येक गोष्ट लॉग ने कॅल्क्युलेट करून दाखवली जाईल असं नाही. 130 भागिले 760, तर तुम्हाला माहिती 0 0 कॅन्सल होईल, 13 आणि 13 भागिले 76 याचा भागाकार किती येईल तर 0.171 ATM आले. आताशी आपण ह्या 130 mm चं रूपांतर कशात केलं ATM मध्ये, 0.171 ATM. तुम्ही सिंपली मी तुम्हाला सांगतोय, प्रेशर आपल्याला दिलेले 130 भागिले 760 ह्याचा भागाकार किती तो पहा 0.171 ATM येईल. आता 0.171 ATM आले. ATM चं बार करायचं आपल्याला, ATM चं काय करायचं आपल्याला बार मध्ये कन्वर्जन करायचे. जसं ग्रामचं किलोग्राम मध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपण जशी टेक्निक वापरतो तसं इथं ATM चं जर आपल्याला बार मध्ये करायचं असेल तर आलेली किंमत आहे 0.171 गुणिले 1.013 न मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, 0.171 इंटू 1.013 याने जर मल्टिप्लाय केलं तर येणारं जे उत्तर आहे ते आहे 0.173 बार एवढं आहे. किती तर 0.173 बार एवढं प्रेशर आहे. म्हणजे आता आपला सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे S इज इक्वल टू K इंटू P.
के ची किंमत आपल्याला माहिती आहे, प्रेशर ही आपण बार मध्ये केले, प्रेशर माहित होतं, लक्षात घ्या प्रेशर आपल्याला माहित होतं किती 130 mmHg, पण ते 130 चा अगोदर एटीएम मध्ये आणि वरती कॉन्स्टंट आपल्याला बारच्या साहाय्याने कॅल्क्युलेट केलेला आहे, प्रेशर बारच्या साहाय्याने कॅल्क्युलेट केलेला आहे, म्हणून इथं पण सोल्युबिलिटी कॅल्क्युलेट करत असताना प्रेशर बार मध्ये असणं आवश्यक आहे, म्हणून एमएम चं एटीएम मध्ये आणि एटीएम ला 1.013 न मल्टिप्लाय केलं तर ते येतं बार. ओके, तर 0.173 बार एवढं येतं. and we know that S is equal to, वरतीच माहिती आपल्याला, we know that S is equal to K into P. ओके, K ची किंमत किती आहे 0.159 ओके इंटू 0.173, 0.159 आणि 0.173 यांचा गुणाकार तुम्ही करून पाहू शकता. ओके, आता मी तुम्हाला असं सांगतो की नेहमीच आन्सर जे असणार आहे ते अप्रॉक्सिमेटली असणं आवश्यक आहे. 0.0275 किंवा 0.0274 किंवा 0.0273 असं आलं तरी चालतं, पण हे कमीत कमी हे जे 4 डिजिट येतं हे तरी मात्र अप्रोप्रिएट, कमीत कमी हे पहिले 2 डिजिट तरी आपल्याला एक्झॅक्ट येणं अपेक्षित आहे. ओके, तर तुम्ही पाहू शकता 0.159 गुणिले 0.173 यांचा गुणाकार जर तुम्हाला रफ मध्ये सहज करता येत असेल आकडेमोडीनं तसंही करू शकता, नाही तर तुम्ही लॉग टेबल वापरून करणं अपेक्षित आहे. ओके, तर ते उत्तर येतं 0.0275 मोलार एवढं येतं. तेच पाहिजे नंबर आणि लॉग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं, तुम्हाला वेगवेगळे टेक्निक शिकवलेले असतात, कॅल्क्युलेशन्स करत असताना सोप्या पद्धती शिकवलेल्या असतात, तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन येणं अपेक्षित असतं, करेक्ट वेनं ते आणणं तुम्हाला अपेक्षित आहे. ओके, तर रफ मध्ये करू शकता तुम्ही, हे इथंच लिहावं असं काय नाही, तुम्ही रफ मध्ये लिहू शकता, आन्सर पेपरच्या बॅक साइडने लिहू शकता, म्हणजे एकदम शेवटचे पेज आहे रफ वर्क, तिथे तुम्ही लॉग कॅल्क्युलेशन्स करू शकता, किंवा जिथं तुम्हाला थेअरीमध्ये न्यूमेरिकल विचारलेलं आहे त्याच्या शेजारी जर तुम्ही असं कॅल्क्युलेशन केलं तरी हरकत नाही, असं जर केलं तरी खूप छान आहे, काहीच अडचण नाही, म्हणजे तुम्हाला लगेच ते उत्तर टॅली करता येतं. ओके, तर नंबर लॉग आता 0.159 आणि इथं 0.173. ओके, 0.159 जे आहे, आता हा जो 0.159 आहे त्या पॉइंटच्या इकडं 0 आहे. आता तुम्हाला लॉग टेबलचे रूल माहिती होतं, जर पॉइंटच्या इकडे 0 असेल तर कॅरेक्टरिस्टिक आहे तर बार, म्हणजे संख्या नाही 0 आहे. ओके, तर बार 1 0.159 चं कॅरेक्टरिस्टिक किती बार 1 आणि 15 चा 9 मध्ये लॉग किती तर 2014 म्हणजेच 2014 आहे, किती तर 2014. 0.159 चं कॅरेक्टरिस्टिक बार 1 आणि 15 चा 9 मध्ये लॉग 2014 आहे. नंतर 0.173 0.173 इथे कॅरेक्टरिस्टिक बार 1. ओके, बार 1 आहे आणि 17 चा 3 मध्ये लॉग 2380. ओके, 2380. 0.159 आणि 0.173 यांचा गुणाकार आहे, ज्या ज्यावेळेस गुणाकार असतो त्यावेळेस लॉगची बेरीज. ओके, आणि म्हणून 4 + 0 4, 1 + 8 9. ओके, 0 + 3 3, 2 + 2 4 and बार 1 means it will become बार 2. काय आलं ते बार 2, 2 बार ज्याला आपण म्हणतो 2 बार. ओके, तर याचा लॉगची बेरीज किती झालं 2 बार 43 2 बार म्हणजे बार 2.4394. ओके, 2 बार पॉइंट 4394. आता ही जी संख्या आलेली आपल्याला माहिती आहे, ह्याचा आपण काय करत असतो, ह्याचं लगेच उत्तर म्हणून लिहित असतो का तर नाही. आता 2 बार 0.4394 याचा अँटीलॉग पाहायचा असतो. अँटीलॉग कोणाचा पाहायचा तर अँटीलॉग पहा, हे जे दशांश चिन्ह आहे त्याच्या राईट साइडची जी संख्या आहे 4394 चा अँटीलॉग पाहायचा. म्हणजेच मी असं म्हणतो की 0.43 चा 94 मध्ये अँटीलॉग पाहायचा आहे. ओके, तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ते किती आलं पहा, क्रॉस चेक करून घे. चला, उत्तर तुम्हाला दिलेले बरोबरच असतात असं नाही, तुम्हाला क्रॉस चेक करायचं असतं. 0.43 चा 94 मध्ये 0.43. ओके, अँटीलॉग तो आहे 0.43 चा 9 मध्ये, तर तो आहे 0.43 2748. हा, 2748. 0.43 चा 9 मध्ये 27 काय सांगतो पहा 2748 आहे आणि मीन डिफरन्स 4 मध्ये 3. एक ना 0.43 चा 9 4 मध्ये 9 मध्ये 27 48
27, 48 आणि 4 मध्ये 3 आहे. किती तर 3 आहे. एक मिनिट, 3 आहे. ठीक आहे. आता इथे येईल ते असं असेल 8 आणि 3 11. ओके. आता चला 1 5, 8 आणि 11. चला 1 4 आणि 5 7 आणि 2. ओके, असं असेल. आता 27 51 आले, हे जे 27 51 हे आलेले. आता इथं ठीक आहे 27 51 आले. 27 इथं 6 आले तर इथं 3 आहे बरं का, लक्षात ठेवा. 27 51 क्रॉस चेक तुम्हाला करायचंय. आता हे जे 27 51 आहे 0.43 चा 9-4 मध्ये अँटीलॉगची किंमत आलेली 27 51. आता इथं 2 बार आहे. काय तर 2 बार. आता त्याच्यामध्ये आपण एक ऍड करतो. त्याच्यात काय करतो, एक आपण ऍड करतो म्हणजे बार 1 होईल. ते काय होईल तर बार 1 होईल. तर समजा एक ऍड करायचं आपल्याला, तर त्याचं उत्तर काय असेल, तर त्याचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे 0.0275. एक मिनिट, बार 1 जर म्हटलं 2 बार 1 बार. ओके 1 बार. तर एक मिनिट, याचे उत्तर आहे. तर इथं 2 बार आहे, त्यात आपल्याला एक ऍड करायचं आहे म्हणजेच 1 बार होईल. 1 बार जर झालं तर ते असे असेल 0.275 असेल. किती असेल तर 0.275 एवढं काय असेल तर त्याचं ते उत्तर असणार आहे, सोल्युटी असणार आहे, मोल पर लिटर. एवढी त्याची काय असणार तर उत्तर ते असणार आहे. बरोबर. 5 मिनिट 4 0 4 8 1 9 3 2 4. ठीक आहे. आणि बार 1 2 बार. ठीक आहे. नंतर 43 च्या 9 4 मध्ये आलो 27 51 एक ऍड केला बार 1. तर 0.275. ओके 0.275 एवढं त्याचं काय असणार तर आन्सर असणार आहे, मोल पर लिटर. एवढी काय असणार तर त्याची सोल्युबिलिटी असणार आहे. हे एकदा लिहून घ्या, हे दोन्ही न्यूमेरिकल्स लिहून घ्या. ओके, याचं उत्तर 0.159 गुणिले 0.173. याचं उत्तर 27 51 आलं. पण पॉईंट देताना इथं 2 बार आहे, तर त्याचं ते उत्तर आहे तर असं आहे 0.027 51 एवढे. लक्षात ठेवा 0.027 51 ही काय असणार तर मोल पर लिटर. एवढी मोल पर लिटर ही त्याची सोल्युबिलिटी असणार आहे. ओके, या पद्धतीने आपल्याला पुढे जाऊन सोडवायचे. तर हे एक न्यूमेरिकल झालं आणि हे दुसरं न्यूमेरिकल. इथं काय दिलं तर हेनरीज लॉ कॉन्स्टंट द हेनरीज लॉ कॉन्स्टंट ऑफ मिथिल ब्रोमाइड दिलं होतं 0.159 मोल पर लिटर बार. आणि इज द सोल्युबिलिटी ऑफ मिथिल ब्रोमाइड इन वॉटर कॅल्क्युलेट करायची होती आपल्याला 25 डिग्री सेल्सिअसला. तर आपण ती काढलेली आहे. ओके, तर हेनरीज लॉ कॉन्स्टंट दिला होता 0.159. सोल्युबिलिटी काढायची होती. अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ आपल्याला माहिती आहे एस इज इक्वल टू केपी. के ची किंमत दिलेली होती. नंतर पी आपल्याला एमएमएचजी मध्ये होतं. एमएमएचजी चं अगोदर एटीएम मध्ये आणि एटीएम चं बार मध्ये कॅल्क्युलेट केलं. नंतर एस इज इक्वल टू केपी. के ची किंमत 0.159. प्रेशर बार मध्ये 0.173. 0.159 आणि 0.173 याचा गुणाकार आला तो म्हणजे 0.0275 आणि सोल्युबिलिटीचं युनिट मोल पर लिटर. अशा प्रकारे हे दोन न्यूमेरिकल आपण कॅल्क्युलेट केलेले आहे, त्याचे उत्तर शोधले. ओके, तर कृपया एकदा नंबर आणि लॉग तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ते तुम्ही प्रॉब्लेमच्या शेजारी किंवा फायनल पेजला देखील तुम्ही ते लिहू शकता. ओके, अशा प्रकारे न्यूमेरिकल्स तुम्ही सोडू शकता. ठीक आहे, लिहून घ्या दोन्ही न्यूमेरिकल्स. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू आपण. तो आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेशन यांच्या अनुषंगाने तो आहे. पहा नेक्स्ट, अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय. आता काय ते सांगितलं पहा, अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय. सोल्युशन तयार करायचे.
a solution is prepared by dissolving 394 gram of a non-volatile solute in 622 gram of water. ओके, पहा काय सांगितलं आपण. असं म्हणू शकता हे वॉटर आहे, वॉटर, या वॉटर मध्ये नॉन व्होलेटाइल सोल्यूट, मग ते युरिया म्हणा, सुक्रोज म्हणा, थोडक्यात 622 ग्राम एवढं पाणी घेतलं, 622 ग्राम एवढं पाणी घेतलं आणि त्याच्यात नॉन व्होलेटाइल सोल्यूट युरिया टाकला. किती? 394 ग्राम एवढा टाकला, असं गृहीत धरा. स्टेटमेंट कधी पहा, अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय dissolving 394 gram of non-volatile solute in 622 gram of water. सोल्युशन तयार केलं. ठीक आहे. आता सोल्युशन तयार करत असताना आपल्याला माहिती आहे वेपर प्रेशर सॉल्व्हंटची जास्त असते कोणापेक्षा? सोल्युशन पेक्षा. ठीक आहे. द वेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन, पहा 622 ग्राम पाणी घेतलं, त्याच्यात 394 ग्राम युरिया टाकला. ओके, आता काय सांगते आपल्याला हे माहिती आहे, आपण थिअरी शिकलेलो आहोत की वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट इज हायर दॅन द सोल्युशन. ओके, तर पहा द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज फाउंड टू बी 3.74 mmHg. ओके, मिलीमीटर Hg. किती आहे सोल्युशनचं? 30.74 ऍट 30 डिग्री सेल्सियस. इफ vapor pressure of a water is at 30 degree Celsius is 31.8. बरोबर आहे का? नुसतं पाणी, मी जर असं म्हटलं ही कॅप आहे, काढली मी कॅप, अगोदर जर आपण पाणी घेतलं तर पाण्याचं वेपर प्रेशर किती सांगितलंय? पाण्याचं वेपर प्रेशर आहे 31.8. ती व्हॅल्यू म्हणजे P10 असते. काय असते तर P10. प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त असतं. ते इथं सांगितलं की वॉटरचं वेपर प्रेशर 31.8 mmHg आहे आणि या वॉटर मध्ये जर युरिया किंवा कोणताही नॉन व्होलेटाइल सोल्यूट टाकलं तर 30 डिग्री सेल्सिअसला त्याचं वेपर प्रेशर किती आहे? तर ते आहे 30.74 एवढं आहे. मग त्या वेपर प्रेशरला काय म्हणतो आपण? P म्हणतो किंवा P1 म्हणतो. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या बुक मध्ये वेगवेगळं रिप्रेझेंटेशन दिलंय. तर P10 इज अ वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट दॅट इज वॉटर, 31.8 एवढा आहे. आणि P किंवा P1 म्हणजे वेपर प्रेशर आहे सोल्युशनचं. हे सॉल्व्हंटचं आहे, हे सॉल्व्हंट, आणि हे कशाचं तर सोल्युशन. सोल्युशनचं 30.74 आणि सॉल्व्हंटचं 31.8 एवढं वेपर प्रेशर आहे. काय काय दिलं न्यूमेरिकल मध्ये पहा. गिवन W2, लक्षात घ्या, आपण जर असं म्हटलं तर 394 ग्राम हे नॉन व्होलेटाइल सोल्यूट म्हणजे त्याचं वजन दिलंय. वेट ऑफ सोल्यूट W2 दाखवलं जातं. किती आहे? W2 394 ग्राम एवढं आहे. नंतर ओके, सॉल्व्हंटचं वजन किती आहे आपल्याला माहिती आहे, टर्म माहिती का? W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हंट किती दिले पहा. W1 622, सोल्यूट W2 394 ग्राम, वॉटर सॉल्व्हंट 622 ग्राम. ओके, आता असंही सांगितलं जे सॉल्व्हंट घेतलेलं आहे त्याचं मोलार मास किती. ओके, तर तुमच्या माहितीसाठी आपल्याला माहिती आहे H2O जर सॉल्व्हंट असेल तर H2O चं मोलार मास किती? H2O मध्ये 2 H आहेत, एका H ॲटम हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1. ओके, 1 म्हणजे दोघांचं म्हणून 2. ओके, आणि प्लस ऑक्सिजनचं 16, किती झालं? 18. आणि म्हणून मी असं म्हणतो की M1 ची किंमत किती? 18 ग्राम पर मोल. वॉटरचं मोलार मास किती आहे? 18 ग्राम एवढं वॉटर घेतलं त्याला 1 मोल म्हणतो. म्हणून 18 ग्राम पर मोल ही M1 ची किंमत आहे. कोणाची किंमत आहे तर M1 ची किंमत आहे. नंतर काय झालंय? P1. आता म्हणतात सर P1 काय? तर तुम्हाला हे म्हटलं तुम्ही त्याला नुसतं P पण लिहू शकता किंवा P1 पण लिहू शकता. ओके, P1 इज अ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन किंवा तुम्ही त्याला नुसतं P देखील लिहू शकता असंही म्हणतोय मी. ओके, तर चला, P1 व्हॅल्यू 30.74 mmHg. इट इज अ प्रेशर ऑफ सोल्युशन. P10 इज अ वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट म्हणजे पाण्याचं वेपर प्रेशर आहे. P10 31.8 mmHg आहे. आणि टू कॅल्क्युलेट M2 मोलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करायचे, मोलार मास कॅल्क्युलेट करायचे. आपल्याला थिअरी मध्ये आपण पाहिलेले रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर
आणि त्याच्यानंतर मोलार मास ऑफ सोल्यूट यांच्यातलं रिलेशन देखील आपल्याला माहिती आहे बाय राऊल्स लॉ. राऊल्स लॉ या पद्धतीने आपण काढलेला आहे. ओके, वी नो दॅट फॉर्म्युला. मग ज्यावेळेस आपल्याला सोल्युशनचं वेपर प्रेशर दिलं जातं, सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर दिलं जातं, सोल्यूटचं वेट दिलं जातं, सॉल्व्हंटचं वेट दिलं जातं, त्यावेळेस मोलार मास काढता येतो. त्यावेळेस मोलार मास काढता येतं. म्हणून मी म्हणतोय वी नो दॅट फॉर्म्युला. वी नो दॅट फॉर्म्युला कोणता? P10 मायनस P अपॉन P10 हा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे. ओके, चला P10 मायनस P अपॉन P10 इज इक्वल टू W2 इंटू M1 अपॉन M2 इंटू W1 हे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि राऊल्स लॉ हे आपल्याला माहिती आहे. त्यांचं रिलेशन P10 मायनस P अपॉन P10 इज इक्वल टू W2 इंटू M1 अपॉन M2 इंटू W1. आता कोणकोणत्या किमती दिल्या जातात? P10 ची किंमत आपल्याला माहिती आहे का? यस, माहिती आहे आपल्याला. इथे किंमत माहिती आहे. कुठे P10 वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट मायनस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ओके, आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ला जर आपण वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट न डिवाइड केलं तर ते असतं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. चला, P10 ची किंमत आपल्याला माहिती आहे 31.8. P म्हणजे प्रेशर ऑफ सोल्युशनची किंमत माहिती आहे 30.74 वेपर प्रेशर. ओके, तुम्हाला हेच म्हणले तर P1 लिहू शकता किंवा तुम्ही नुसतं P लिहिलं तरी चालतं ऍज यू विश. ओके, P1 लिहा किंवा तुम्ही म्हणता हे दोन्ही सारखे का? P10 नॉट म्हटलं की वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट नॉट, आणि नुसतं P किंवा P1 म्हणजे सोल्युशनचं वेपर प्रेशर असतं. P10 ची किंमत दिलेली का? यस, 31.8. P ची किंमत 30.74 दिलेली. P10 पुन्हा 31.8 बरोबर. W2 ची किंमत दिली का? यस, किती आहे? 394 ग्राम दिलेली. 394. M1 ची किंमत दिलेली का? यस. दिलं नसेल तर लक्षात ठेवा, वॉटर हे सॉल्व्हंट असेल किंवा कोणतेही सॉल्व्हंट असेल तर त्याच्या ऍटमची ऍटॉमिक मासेसची बेरीज करायची आणि ते असतं त्याचं मोलार मास. काय असतं तर मोलार मास. इथं वॉटर हे सॉल्व्हंट आहे, वॉटर हे सॉल्व्हंट आहे आणि त्याचा मोलार मास किती येतं? 18. म्हणून मी असं म्हणतो की 394 ही किंमत आपल्याला दिलेली आहे W2 ची. M1 ची किंमत कशी? M1 म्हणजे सॉल्व्हंट आहे, ते वॉटर आहे, वॉटरचं मोलार मास 18 आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात यायला पाहिजेत. अल्कोहोल असेल तर अल्कोहोलचं कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. नंतर M2 कॅल्क्युलेट करायचे. W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हंट, तेही दिले 622 ग्राम, ती किंमत ठेवली. ओके, पुट द व्हॅल्यू इन अ गिवन इक्वेशन. किंमत ठेवल्यानंतर आता पहा 31.8 वजा 30.74 तुम्ही बाजूला वजाबाकी करू शकता. किती येते? 1.06. 1.06 अपॉन 31.8. ओके, इकडं 394 गुणिले 18, 394 गुणिले 18 याचा गुणाकार येईल 7092 भागिले M2 गुणिले 622. ओके, म्हणजे असं आपल्याला स्टेप आली. 1.06 अपॉन 31.8 इज इक्वल टू 7092 अपॉन M2 इंटू 622. ओके, आता गुणाकार भागाकार तुम्ही करू शकता लॉग टेबलनं. 7092 भागिले 622 याचा भागाकार किती येईल तर तो येईल 11.4. 11.4 भागिले M2 आणि इकडं 1.06 भागिले 31.8 ते येईल 0.0333. ओके, तर हे तुम्ही भागाकार करू शकता. 1.06 भागिले 31.8 तो आला 0.0333 बरोबर. 7092 भागिले 622 यांचा भागाकार आला 11.4. भागाकारातलं M2 जसं तसं. आता आपण असं करूया, हे M2 इकडे घेऊया, M2 इकडे घेतलं आणि 0.0333 इकडे जर घेतलं तर आपल्याला व्हॅल्यू काय होईल? M2 इज इक्वल टू मोलार मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू 11.4 डिवाइडेड बाय 0.0333. ओके, तर ह्याचा भागाकार तुम्ही करू शकता नंबर लॉगच्या साहाय्यानं तुम्ही आता करू शकता. ओके, मी फक्त सांगणार आहे 11.4 नंतर इथं 0.0333 11.4 पॉईंटच्या इकडे 2 डिजिट आहेत. याचं कॅरेक्टरिस्टिक्स असेल 1. काय असेल तर फक्त 1 असेल. 11च्या 4 मध्ये लॉग पाहून घ्या म्हणेल. नंतर ह्या पॉईंटच्या इकडं पण 0 आहे, इकडं पण 0 आहे, म्हणजे त्याचं कॅरेक्टरिस्टिक असेल बार 2. ओके, 11च्या 4 मध्ये लॉग किती येतो ते पहा. 33च्या 3 मध्ये लॉग किती येतो पहा आणि त्या लॉगची वजाबाकी करा. त्या लॉगची काय करा? वजाबाकी करा आणि आलेल्या वजाबाकीचा अँटीलॉग पहा. मी असं तुम्हाला म्हणेल. ओके, 11.4 भागिले 0.333 याचा जर आपण विचार केला तर तो 342
ग्राम पर मोल येईल. ओके, तर पहा आता तुम्हाला काढता येतं 11.4 चा लॉग किती, तर एवढं सांगतो, बाकीचं तुम्ही पुढच्या वेळेस काढू शकता. 11/4 मध्ये लॉग जर आपण पाहिला तर 0.569 येतो. 0.569 किती, तर 0.569 11/4 मध्ये. नंतर 33/3 मध्ये, 33/3 मध्ये येतो तो 52/24. किती, तो 52/24. आता याची वजाबाकी करायची, काय काय तुम्हाला वजाबाकी करायची. तर इथं भागाकार आहे. ओके, 11.4 भागिले 0.033 याचा भागाकार आहे, म्हणून वजाबाकी करायची. 9 तून 4 गेले 5. ओके, कॅल्क्युलेट करा. नंतर 9 तून 4 गेले 5 राहिले. नंतर 6 तून 2 गेले 4, 5 तून 2 गेले 3. नंतर 0 तून जात 10 तून 5 गेले, किती राहिले, तर 5. इकडं 0 तून 2 गेले, म्हणजे 10 तून 2 गेले, किती पाहिजे, 12 टूच, किती तर 2 बार. 9 तून 4 गेले 5, 6 तून 2 गेले 4, 5 तून 2 गेले 3, इथे 0 म्हणजे इकडे घेतला 4, 10 तून 5 गेले 5, 0 2 बार. ओके, तर आता 53चा 0.3 ही जी किंमत आली 0.5345 याचा अँटीलॉग पहा, 0.53 चा 4/5 मध्ये. किती, 0.53 चा 45 मध्ये अँटीलॉग पहा, 0.53 चा 4/5 मध्ये तो आहे 3420. इथली ना थोडस होती 3420 आणि 5 मध्ये जर पाहिलं मेन डिफरन्स तर 4, म्हणजे 3424. किती, तर 3424 एवढा असेल. 11.4 भागिले 0.033 तर ते असेल 3424. तर ठीक आहे, 342. आता पॉईंट देताना 1 मिनिट, त्याची वजाबाकी आहे. 9 तून 4 गेले 5 राहिले, 6 तून 2 गेले 4 राहिले, 5 तून 2 गेले 3. नंतर इथं जागण्यावर आपण इथं हातचा घेतला. ओके, 10 तून 5 गेले 5 राहिले, 12 2. तर इथं वजाबाकी आहे 0.53 चा 4/5 मध्ये अँटीलॉग 3424 342. चला, 0.53 चा 4/5 मध्ये इतकं आलं. तर त्याचं उत्तर जर आपण पाहिलं तर दशांश जर दिले आपण पुढं तर त्यानुसार इथं येईल. आता वजाबाकी असल्या कारणानं 342 पॉईंट समथिंग 342.4 ग्राम पर मोल एवढी काय राहतं त्याची मॉलिक्युलर वेटिंग. काय येतं त्याचं मॉलिक्युलर वेटिंग. ठीक आहे, ते हे त्याचं फायनल आन्सर असेल. काय असेल त्याचं, तर फायनल आन्सर असेल 342 ग्राम पर मोल एवढं त्याचं मॉलिक्युलर वेट असेल. हे झाला प्रॉब्लेम नंबर 3. आता पुढचा पार्ट असाच आहे, तो असाच आहे. कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉग टेबलचे साइन करायचे. तर 4 नंबरचा आपण बघूया. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेंझिन. आता कोणाचं सांगितलंय, वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेंझिन. इकडे वॉटर होतं, वॉटर पासून सोल्युशन तयार केलं. आता इकडे पहा, द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेंझिन. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेंझिन आपण जर असं म्हटलं तर सोल्युशन तयार करायचं आहे. त्याच्या अगोदर हे बेंझिन घेतलं. तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेंझिन at a certain temperature is 640 mmHg. 640 mmHg आहे वेपर प्रेशर. हे जे प्युअर बेंझिन आहे पहा, आता आपण म्हटलं प्युअर बेंझिन, ह्या प्युअर बेंझिनचं वेपर प्रेशर किती आहे, तर ते आहे 640 mmHg एवढं आहे. ओके, आणि त्याचा बेंझिनचा मोलार मास किती ते आपण काढूया. ओके, a non volatile solute of mass 2.385 is added to 49 ग्राम ऑफ बेंझिन. पहा, प्युअर बेंझिनचं वेपर प्रेशर
640 mmHg एवढा आहे. बेंझिनचं मोलार मास 78 ग्राम आहे, ग्राम पर मोल. नॉन व्होलेटाईल सोल्यूट जर आपण 2.315 टाकलं 49 ग्राम बेंझिन मध्ये, तर काय करायचं आपल्याला? द वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज 600 mmHg. व्हॉट इज द मोलार मास ऑफ सोल्यूट? इथं पण काय काढायचं आपल्याला? तर मोलार मासच काढायचा आहे. इथं बेंझिनचं मोलार मास 78 कसं दिलं तुमच्या लक्षात आलं असेल? बेंझिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6, कार्बन 6 आहे तर एकाचा ॲटॉमिक मास 12, 12 गुणिले 6 अधिक एकाचं हायड्रोजनचं 1, 1 गुणिले 6, 12 72 आणि हे 6 किती होईल? तर 78, 78 एवढं ते मोलार मास असणार आहे बेंझिनचं. म्हणून 78 ग्राम पर मोल हे मोलार मास दिलं. आता या न्यूमेरिकल मध्ये काय काय दिलं पहा बरं. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेंझिन किती दिलंय? 640. म्हणजे ही किंमत आहे P10 ची किंमत आहे. कोणती? P10 वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. ही किंमत कशाची आहे? M1. बेंझिन जर सॉल्व्हंट असेल तर सॉल्व्हंटचं मोलार मास म्हणजे M1 78 दिले. ओके. त्यानंतर 2.315 म्हणजे हे दिले W2 वेट ऑफ सोल्यूट दिले. नंतर 49 हे काय दिले? वेट ऑफ सॉल्व्हंट W1 ची किंमत दिलेली आहे. आणि कॅल्क्युलेट काय करायचे? M2 कॅल्क्युलेट करायचे, मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायचे. ओके. तर गिवन पहा P10 म्हणजेच वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेंझिन सॉल्व्हंट दिले 640 mmHg. नंतर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ज्यावेळेस 2.315 ग्राम एवढं सोल्यूट आपण बेंझिन 49 ग्राम मध्ये टाकू, ते सोल्युशन तयार होईल. त्याचं वेपर प्रेशर किती आहे? 600. P1 किंवा नुसतं P1 किंवा नुसतं P म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन किती आहे? 600 mmHg एवढं आहे. ओके. W1 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट सॉल्व्हंट 49 ग्राम दिलं. W2 2.315 हे सोल्यूट दिलेलं आहे. वी नो दॅट रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट आपण करू शकतो. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कोणता? हा. ओके. टू कॅल्क्युलेट मोलार मास P10 minus P upon P10 is equal to W2 into M1 upon M2 into W1. ठीक आहे. P1 ची किंमत दिली का? P10 640 दिलेले. P10 ह्या ज्या किमती आहेत त्या किमती या फॉर्म्युल्यात ठेवा. P10 ची किंमत 640 दिलेली आहे. प्रेशर ऑफ सोल्युशन 600 दिलेले. P10 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट 640 दिलेला आहे. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन 600 दिलेला आहे भागिले वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट 640 बरोबर W2 म्हणजे वेट ऑफ सोल्यूट 2.315. नंतर मोलार मास ऑफ सोल्यूट 78 बेंझिनचं. इकडे वॉटरचं दिलं नव्हतं, कॅल्क्युलेट केलं होतं. आणि जर बेंझिनचं दिलं नाही तर ते तुम्हाला माहिती आहे 6 कार्बन एकाचं ॲटॉमिक मास 12, 12 72 आणि 6 हायड्रोजनचं 6 टोटल येतं 78. ओके. ते असं 78 येतं. 78 भागिले M2 कॅल्क्युलेट करायचं आणि W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हंट 49 ग्राम इथे दिले. तर याचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचे. 640 वजा 600 म्हणजे राहते शिल्लक 40. 40 भागिले 640 डाव्या साईडला आलं. उजव्या साईडला 2.315 गुणिले 78 यांचा गुणाकार तुम्ही सरळ रफ पेजवरती करू शकता, डायरेक्ट करू शकता. 180.57 एवढा येतो. 180.57 एवढा येतो भागिले M2 गुणिले 49. ओके. 40 भागिले 640 बरोबर 180.57 भागिले M2 गुणिले 49. तर 180.57 ला 49 ने जर भाग दिला, तुम्ही लॉग टेबलला भागाकार करू शकता. ते येतो 3.68 येतो 3.68. ओके. 40 भागिले 640 यांचा भागाकार 0.0625 बरोबर 180.57 भागिले 49 3.68 भागिले M2. ओके. इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही साहजिकच असं कॅल्क्युलेशन करू शकता. हे M2 जे आहे ते डाव्या साईडला घ्या, इकडचं उजव्या साईडला घ्या. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळेल M2 इज इक्वल टू 3.68 डिवाइडेड बाय 0.0625. ओके. 3.68 भागिले 0.0625 3.68 भागिले 0.065 यांचा भागाकार येतो तो म्हणजे 58.88 किती येतो? 58.88 येतो. ओके. तर तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं करायचं हे माहित आहेच. ओके. फायनल कॅल्क्युलेशन फक्त तुम्हाला नंबर लॉग, तुम्हाला बाकीचे कॅल्क्युलेशन करता येतं. ठीक आहे. नंबर आणि लॉग तुम्हाला मॅथ मध्ये पण आणि तुमच्या फिजिक्स मध्ये पण लॉग टेबल याच्याशी संदर्भ आहे, ते तुम्हाला 11वीला शिकवलं जातं. ओके. इथं आता भागाकार करत असताना नंबर लॉग
नंबर 3.68 आहे, दुसरा नंबर आहे 0.0625. आता 3.68 याचे कॅरेक्टरिस्टिक किती? पॉइंटच्या डाव्या साईडला एक अंक आहे नाही का, तर याचा 0 कॅरेक्टरिस्टिक किती तर 0. आता तुम्हाला रूल माहित होतं, एकच डिजिट असेल तर एक डिजिट मायनस एक म्हणजे 0 कॅरेक्टरिस्टिक. इकडं पॉइंटच्या डाव्या साईडला 0, उजव्या साईडला 0. आता तुम्हाला रूल माहित होतं. ओके, पॉइंटच्या डाव्या आणि उजव्या साईडला जर 0 असतील तर त्याचं कॅरेक्टरिस्टिक हे 2 बार असतं. आता 36चा 8 आणि 62चा 5 मध्ये पहा बरं लॉग पहा. 36चा 8 मध्ये 36चा 8 मध्ये 36चा 8 मध्ये आहे 5658. 36चा 8 मध्ये आहे 5658. 5658 आणि 62चा 5 मध्ये आहे 62चा 5 मध्ये. तर 62चा 5 मध्ये आपण जर पाहिलं तर 7959 किती तर 7959 आहे. किती 62च्या 5 मध्ये 62च्या 5 मध्ये 7959. ठीक आहे, याची काय करायची लॉगची वजाबाकी तुम्हाला करायची आहे. 8 मधून 9 जातात, 18 मधून 9 गेले 9 राहिले. इथं 5 मधून 5 जाते, 14 तून 5 गेले 9 राहिले. ठीक आहे, इथं 6 तून जात नाही तर म्हणजे 15 तून 9 गेले 6 राहिले. आणि नंतर इथं 14 तून 7 गेले 7. ठीक आहे, बार बन इथं 3 बार. आता 3 बार असेल तर 0.76चा 9 मध्ये अँटीलॉग पाहायचा आहे. 0.76चा 9 मध्ये 0.76 0.1 ना अँटीलॉग पाहायचा आपला. याची किंमत आली पॉईंटच्या इकडं 0.76चा 9 मध्ये अँटीलॉग पाहायचा आहे. 0.76चा 9 मध्ये 5875 एक मिनिट अँटीलॉग याचा 5875 आणि 9 मध्ये 12 पासून 2 7 8 इथं 8 5887 ते किती तर 5887. ठीक आहे, तर दशांश काय ते तुम्हाला माहिती नुसार तर इथं उत्तर येतं 58.88 ग्राम पर मोल. 58.88 ग्राम पर मोल एवढं M2 ची किंमत येते. ओके, या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. तर हे झालं अशा पद्धतीने. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बेंझिन जिचं मोलार मास 78 ग्राम आहे, ऍट सर्टन टेम्परेचर आहे 640 mmHg. नॉन व्होलेटाइल सोल्यूट ऑफ मास 2.315 is added to 49 gram of benzene. The vapor pressure of solution is 600 mmHg. What is the molar mass of solute? Okay, तर P10 640 mm आहे. P10 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट 640 mm आहे. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन 600 दिलेला आहे आपल्याला. W1 म्हणजे वेट ऑफ सॉल्व्हेंट 49 दिलेला आहे. W2 वेट ऑफ सोल्यूट 2.315 दिलेला आहे. We know that फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे P10 minus P upon P10 is equal to W2 into M1 upon M2 into W1. यामध्ये ज्या वरती किमती दिलेल्या आहेत या सर्व किमती आपण ठेवल्या, त्याला सिम्प्लिफाय केलं तर 40 भागिले 640 180.57 भागिले M2 गुणिले 49 यांना सिम्प्लिफाय केल्यानंतर फायनल उत्तर येतं आपला M2 is equal to 3.68 divided by 0.0625. याचा भागाकार केला किती होतो 58.88 ग्राम पर मोल. हे आपलं फायनल आन्सर येतं. लॉग टेबल साइन तुम्ही जाऊन उत्तर काढू शकता, बाय स्टेप तुम्ही जाऊ शकता किंवा डायरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकता. अशा प्रकारे आपण न्यूमेरिकल सोडू शकतो. ओके, सो प्लीज राईट डाऊन दिस. घेतलं का लिहून? ओके, अशा प्रकारे तुम्ही पुढचे प्रॉब्लेम सोडवू शकता.
आणि प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला जे काही आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये आलेले जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले सगळे तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे, किंवा कोणता जो न्यूमेरिकल आहे त्यामध्ये कोणत्या व्हॅल्यू दिल्यात आणि काय कॅल्क्युलेट करायचंय याचा थोडंसं तुम्हाला अंदाज जर आला तर कोणत्या प्रॉब्लेमला कोणता फॉर्म्युला सूट होतो आणि त्याच्यानुसार कोणत्या किमती ठेवायच्या आपल्याला ते कॅल्क्युलेशन्स करता येतं. ओके, सो प्लीज राईट डाऊन दिस. Thank you so much for today. Remaining part we will continue in next lecture.